वेलकम स्टुडंट्स. तर आपण आज पाहणार आहोत टँजंट थेरम, त्याचं स्टेटमेंट, त्याच्या काय प्रॉपर्टीज असतात, पुन्हा टँजंट सेगमेंट थेरम. तर या दोन विषय आपण माहिती पाहणार आहोत आणि त्यावर डिपेंडेंट एक्झाम्पल आपल्याला पाहायचे आहे. तर टँजंट थेरम काय म्हणतो की अ टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ अ सर्कल, म्हणजे सर्कलवर कोणत्याही पॉइंट पासून इज अ परपेंडिक्युलर, म्हणजे टँजंट ही परपेंडिक्युलर असते टू द रेडियस, रेडियसला परपेंडिक्युलर असते. आणि कुठे? ॲट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, म्हणजे जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो त्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टवर काढलेली रेडियस ही ऑलवेज टँजंटला परपेंडिक्युलर असते. बघा इथे या फिगरमध्ये सी इज द सेंटर ऑफ सर्कल, लाइन ए बी इज अ टँजंट, पी इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आपण सी पी जाईन करून टाकू, म्हणजे ही झाली रेडियस. तर या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट वर काढलेली रेडियस म्हणजे सीटी. देयरफॉर सीटी इज परपेंडिक्युलर टू लाइन ए बी. इथे पहा, लाइन ए बी इज टँजंट ॲट पॉइंट पी, टी इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. देयरफॉर सेग सीटी इज परपेंडिक्युलर टू लाइन ए बी. याला टँजंट थेरम म्हणतात. म्हणजे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, टँजंट इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द रेडियस ॲट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, असं लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा, टँजंट सेगमेंट थेरम. पहा थेरमचं स्टेटमेंट. टँजंट सेगमेंट drawn from an external point to a circle are congruent. याचा अर्थ काय आहे? सर्कलच्या बाहेरील पॉइंट मधून सर्कलला काढलेल्या ज्या टँजंट्स असतात आणि त्या टँजंट्स मधला टँजंट सेगमेंट, हे दोन्हीही टँजंट सेगमेंट कॉन्ग्रुएंट असतात. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पण हा जो थेरम आहे याला टँजंट सेगमेंट थेरम असे म्हटलं जाते. तर सर्कलच्या बाहेरील पॉइंट मधून आपल्याला दोन टँजंट काढता येतात. बघा इथे आन्सर तसं गिवन. डी इज an exterior point of circle with center at A. सर्कलचा सेंटर आपण ए घेतलेला आहे, डी हा एक्सटेरियर पॉइंट घेतलेला आहे. त्यानंतर या डी पॉइंट मधून टू टँजंट्स ड्रॉन केलेले आहेत, एक टँजंट डी पी अँड टँजंट डी क्यू. देयरफॉर seg dp and seg dq are the tangent segments. इथे लिहिलं आहे पहा, seg dp and seg dq are tangent segments. आणि प्रूफ काय करायचं आहे? seg dp is congruent to seg dq. कंस्ट्रक्शन केलं आपण. ड्रा seg ap, एपी आपण जॉईन केलं आणि एक्यू जॉईन केलं. बघा याचं जे प्रूफ दिलेलं आहे ते प्रूफ म्हणजे फिल इन द ब्लँक्स वाला आहे ते, पण आपण ऍक्च्युअली प्रूफ करू. बघा याचं प्रूफ फ्रॉम फिगर म्हणजे फिगरवरून. In a triangle PAD, P पासून घेतलेला आहे, and triangle QAD, या
दोन ट्रायंगल मध्ये शेग पीए सोबत कॉन्ग्रुएंट कोण असेल? पीए हा कॉन्ग्रुएंट राहील क्यूए. शेग क्यूए कारण रेडाय ऑफ सेम सर्कल. रेडाय ऑफ सेम सर्कल याचे रिजन आहे. त्यानंतर बघा शेग एडी ही जो साइड आहे ती याही ट्रायंगलची आहे आणि या पण ट्रायंगलची आहे, म्हणजे कॉमन साइड आहे. शेग एडी कॉन्ग्रुएंट टू शेग एडी. वाय? कॉमन साइड. पुन्हा बघा अँगल एपीडी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एक्यूडी. अँगल एपीडी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एक्यूडी. वाय? इज 90 डिग्री. याला कारण कोणतं आहे? टॅन्जेंट थेरम. याचं जे नेमकं कारण कोणतं आहे ते टॅन्जेंट थेरम आहे. देअरफॉर बाय हायपोटेनियस साइड टेस्ट, बाय हायपोटेनियस साइड टेस्ट, कारण एबी हा दोन्हीही ट्रायंगलचा हायपोटेनियस आहे. दोन्ही ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल्स आहेत आणि एपी साइड एक्यू साइड सी कॉन्ग्रुएंट आहे. देअरफॉर बाय हायपोटेनियस साइड टेस्ट these two triangles are congruent. Triangle PAD congruent to triangle QAD, and we know when two triangles are congruent, then their remaining corresponding elements also congruent. Therefore काय होईल? DP कोणतं? seg DP is congruent to seg DQ. कारण कोणतं? corresponding sides of congruent triangle. Hence proved. अशा प्रकारे आपण हा थेरम प्रूव्ह केलेला आहे. आता यावरचे जे डिपेंडन्स प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला डिपेंडेंट प्रॉब्लेम्स लिहायचे आहेत. त्यापूर्वी नोटमध्ये 3 पॉइंट लिहून घेऊ आपण. नोट नंबर पॉइंट नंबर 1. नोट मध्ये टॅन्जेंट थेरम म्हणजे पुन्हा रिपीट करतो आहे मी तुम्हाला. बघा टॅन्जेंट थेरम the tangent at any point, the tangent at any point of a circle is perpendicular to
to the radius at point of contact. Radius through the point of contact. Second point, a line perpendicular to radius. A line perpendicular to radius at its point on the circle is a tangent to the circle. Is a tangent to the circle. हा सेकंड पॉइंट आहे. थर्ड पॉइंट बघा, tangent segment drawn from an external point to a circle are congruent. तसे तिन्ही पॉइंट झालेले आहेत, पण मुद्दाम त्याचा आपण एक सेपरेट पटकन पाहण्यासाठी हे तिन्ही पॉइंट कलेक्ट केलेले आहेत. म्हणजे टँजंट थेरम जो आहे, द टँजंट ॲट एनी पॉइंट ऑफ सर्कल इज अ परपेंडिक्युलर टू रेडियस थ्रू द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पाशी टँजंट ही रेडियसला ऑलवेज परपेंडिक्युलर असते. दुसरं, अ लाईन परपेंडिक्युलर टू रेडियस. एखादी लाईन रेडियसला जर परपेंडिक्युलर असेल आणि कुठे जो रेडियसचा एक पॉइंट हा सर्कलवर असतो, तर त्या सर्कलवर असणाऱ्या पॉइंट पाशी एखादी लाईन जर परपेंडिक्युलर असेल तर नक्कीच ती लाईन ही टँजंट असते. आणि तिसरं, टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट. म्हणजे एक्सटेरियर पॉइंट वरून काढलेले, सर्कलला काढलेले टँजंट सेगमेंट हे ऑलवेज कॉन्ग्रुएंट असतात. तर हे 3 पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत. सेट 3.1 त्यामधला एक्झाम्पल नंबर 1 बघा काय दिलेला आहे. इन ॲडजॉइनिंग फिगर द रेडियस विथ सेंटर सी म्हणजे 6 सेंटीमीटर दिलेला आहे. 6 सेंटीमीटर. लाइन AB is a tangent. AB ही लाइन tangent at point A. What is the measure of angle CAB? Y. What is the distance of point C from AB? Y. Distance AB equal to 6. Then find distance BC. And what is the measure of angle ABC? Y. असे 4 क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. आपण काय केलं, सोल्युशन मध्ये ड्रा सेग CA अँड CB हे दोन्ही सेगमेंट ड्रॉन केलेले आहेत. आता पहिल्या क्वेश्चनचे आन्सर बघा. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB? CAB किती मेजर होणार आहे? अरे ही टँजंट आहे आणि ही रेडियस आहे. टँजंट ऑलवेज परपेंडिक्युलर टू रेडियस ॲट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हे आपल्याला माहित आहे. म्हणजे इथे 90 चा अँगल तयार होईल. अँगल मेजर अँगल CAB इक्वल टू 90 डिग्री आणि कारण द्या टँजंट
थेरम झालं हे पहिल्याचं उत्तर. मेजर अँगल CAB इक्वल टू 90 डिग्री आणि कारण कोणतं टँजेंट थेरम. दुसरं व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम लाइन AB. सेकंड नंबर डिस्टन्स ऑफ बघा A is the point of contact. A is the point of contact. A is point of contact. And we know distance of center. Distance of center from tangent is equal to radius of circle. Distance of center from tangent is equal to radius of circle, but radius of circle is 6 centimeter. Therefore distance of point C, therefore distance of point C from line AB is 6 centimeter. Number third question. या थर्ड चे आंसर बघा. AB किती दिला आहे 6 सेंटीमीटर. डिस्टन्स ऑफ AB 6 centimeter. Therefore AB equal to 6 centimeter and CA equal to 6 centimeter. AB सुद्धा 6 centimeter दिलेला आहे. हा 6 आणि हा 6 म्हणजे इट इज अ राइट अँगल ट्रायंगल. पहा it is isosceles right angle triangle. राइट अँगल ट्रायंगल. आता आपल्याला हायपोटेन्यूस काढायचा आहे. बाय देअरफोर ट्रायंगल ABC is 45 90 degree triangle. Therefore BC equal to म्हणजे कोणताही देता येते आपल्याला. AB equal to 1 by root of 2 of BC. Therefore AB is given. AB is 6. 1 by root of 2 BC. Therefore BC equal to 6 root of 2 centimeter. तर हा या पद्धतीने सॉल्व करता येईल किंवा आयसोसेलेस बाय पायथागोरस थेरम याला याचे जे उत्तर आहे ते दुसऱ्या पद्धतीने सांगतो आहे मी. हे जर नाही आठवलं तर दुसऱ्या पद्धतीने त्याला अटेंड करायचं आहे. और इन अ ट्रायंगल CAB एंगल A 90 डिग्री बाय पायथागोरस थेरम काय होईल BC स्क्वेअर
इक्वल टू सी ए स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर मीन्स 6 square 36 72. Therefore BC equal to root of 72 means root of 36 into 2. Therefore BC equal to याचं square root 6 2 सेंटीमीटर. तर या पद्धतीने आपल्याला बीसी ठरवता येईल. आणि विचारलं काय आहे, देअरफॉर डिस्टन्स ऑफ बी कॉमा सी इक्वल टू 6 रूट ऑफ 2 सेंटीमीटर. व्हॉट इज द मेजर ऑफ एंगल एबीसी. तर एबीसीचं मेजरमेंट काढायचं आहे. Number 4, in a triangle ABC, angle A 90, त्यानंतर AB equal to AC. Therefore triangle ABC is an isosceles right angled triangle. Therefore angle ABC equal to 45 degree. तर या पद्धतीने आपल्याला हा एक्झाम्पल सोडवता येतो. त्यानंतर एक्झाम्पल नंबर 3 बघा. 3 नंबरचा आपण एक्झाम्पल पाहू. बघा काय दिलेलं आहे, सेग RM and seg RN. थर्ड नंबरचे एक्झाम्पल सेग RM and seg RN. are tangent segments. Of a circle with a center O. Prove that seg OR bisect angle MRN as well as angle MON. ते आपल्याला प्रूफ करायचं आहे. हा बघा सर्कल, त्यानंतर इथे MN हे एवढं काही दिलेलं नाही आहे, ना दिले तरी चालते.
MON. बघा याचं सोल्युशन म्हणजे सोल्युशन तयार करू. इथे 90 चा अँगल तयार होईल, इथे 90 चा अँगल तयार होईल. बघा फ्रॉम फिगर in a triangle OMR and triangle ONR. OR equal to OR. Common side. त्यानंतर OM equal to ON. Radii of same circle. त्यानंतर आहे angle OMR is congruent to angle ONR is 90 degree. आणि दुसरं कारण tangent theorem झालं. therefore triangle OMR is congruent by hypotenuse side test. By hypotenuse side test, triangle OMR is congruent to triangle ONR. बघा इथे नेमकं केलं काय. These two triangles, we show that these two triangles are congruent to each other. From figure in triangle OMR and triangle ONR, OR equal to OR means common side. OM equal to ON, radii of same circle, and by tangent theorem, angle M and angle N are right angle. Therefore, आता बघा इथे OMR congruent to triangle ONR आलेला आहे. मग नेमकं काय होईल. MRO, angle MRO is congruent to angle NRO. corresponding angle of congruent triangle. पुन्हा घ्या angle MOR is congruent to angle NOR. Same region, corresponding angle of congruent triangle. बघा हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट आहे. हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे. दॅट इज OR. sec OR is bisector of angle MRN and MON. Therefore, sec OR bisect angle MRN and angle MON.